स्वतःचे कागद होते वया खते ते स्वतः बुडून टाकले आणि लोक नाचू राहिले. मग नास्तिक असते ना काही. शिवाजी महाराजांना कीर्तन ऐका आणि मासारखा फाटका म्हणव त्या तुकोबारायाचा ऐकता का. विठ्ठल 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 देवतय असे लोक होते. तवाय रामेश्वर भट्ट होते पण आता आहे तुम्ही म्हणसान कहून बाबा तुम्ही म्हणसान कहून अजय मध्ये विरोध करणारे लोक आहे कीर्तनासाठी. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायाचा जेव्हा गाता बुडवला आणि तुकोबाराया म्हणू लागले जन आवडत नाही. काहून नाही आवडत. लोक टाळ्या बाजू लागले तुकाराम महाराजासमोर. आणि असे प्रेमानं नाही घ्या ना. आता कसं वाटते. आता कसं वाटते. कवा कसं वाटते. देवही नाही गाता बुडवला संसारही नाही पैसेही बुडवले. देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुका दोहीकडे चोर. तुका दोहीकडे चोर. देवना संसार तुका दोहीकडे चोर. दोहीकडे चोर. तुका दोहीकडे चोर. देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुका दोहीकडे चोर. तुका दोहीकडे चोर. देवना संसार तुका दोहीकडे चोर. हो तुका दोहीकडे चोर. तुका दोहीकडे चोर. देवना संसार देवही नाही झाला गाता बुडवला आणि कर्जही बुडवलं लोकांना. संसारही नाही आणि देवही नाही. आणि हातात काय हातात गंज आहे ना मधुगिरीचा. एकेकाळचा सावकार भिक्षा मागू लागला. कसं वाटेल. पण ज्ञानी संताईला काही वाटत नाही पण आपल्याला वाटते ना. लोक म्हणू लागले आता कसं वाटते. ते तुकाराम महाराज होय. माझं तसं झालं असतं ना तर कीर्तन बंद केली असते. ते का आपण होय का ते. आपलं जर वाईट झालं आपला जर संसाराचा दानादिन झाला तर आपण करतो का परमार्थ. खरी बोला करत नाही आपण अजिबात करत नाही. पण ते तुकाराम महाराज होय. आपलं तर चांगलं झालं की म्या केलं म्हणते आणि वाईट झालं की देवानं केलं म्हणते म्हणून कीर्तन सोडते. चांगलं झालं की समजून घ्यायचं ईश्वराची कृपा आहे आणि वांगलं झालं की आपल्या प्रारब्धाचा दोष आहे. तेव्हा सुख भेटते. नाही तर वाईट केलं चोकोबारायाचं पाहना. मंगल वेळ्यात मृत्यू झाला भिंत कोसळून तरी विठ्ठल विठ्ठल हाडातून निघते. नवलच आहे विठ्ठल 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 विठ्ठल. पण देवावर कधी तक्रार नाही. भिंत कोसळून मरण पावले तरी कधी तक्रार नाही. जे दुःख भोगते ते आपल्या प्रारब्धानं. सुख भेटते ते ईश्वराच्या कृपेत. पण आपलं तसं आहे का बाबा. माहलं चांगलं झालं की म्या केलं आणि वाईट झालं की देवानं केलं. एका जणाला 2 लेकरं होते. मा होता मुक्काम. कीर्तनाला गेलं. एक होतं पागल आणि एक होतं हुशार. पहिलाच नंबराने त्याचा फुटू लागे सडकीवर असा. एक होतं पागल. तुम्हाला कसं एका दिवसात माहीत झालं. मा फुटात लघवी केली होती त्याच्या पोरानं. पागलच होते ते. मग म्या म्हणलं हे पोराचं बोर्ड लागलं बा रस्त्यानं. हे कोणाचं पोरग होय. तुमचं नाव दिसते त्याच्या संग. महावय म्हणे. महावय म्हणे. म्या म्हणलं हे पागल बुटात लघवी केली ते हे देवान दिलं म्हणे. म्या म्हणलं तू घरी नव्हता का. तू घरी नव्हता का. तू कुठे गेलता. तुला पागल लेकरं देव देते. विठ्ठल 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 देव कोणाला लेकरं देत. देवाचेच तर देवाला संभायता नाही आले होतो. जांबुवंतीच्या पोरानं कृष्णाच्या ऋषीचा अपमान केला आणि यादव कुटाचा नाश केला. विठ्ठल पण तुकोबाराया जग आवडत नाही आणि
बाकीचे लोक चिडवू लागले, भिक्षा मागू लागले. आता कसं वाटते? पण तुकोबारायाचे शब्द कसे आहे? अवघे आनंदाची सृष्टी झाली. भिक्षा मागू राहिले तरी. मग म्या संवाद केला तुकोबारायासोबत असं गृहीत धरू. अंदाज जसा गणिताला कसा हातचा एक घेत असतो तसा समजा अनुमान प्रमाणे गृहीत धरू. म्या तुकोबारायाला म्हटलं का आता लोकांना बुडवला आणि वही खाते तुम्ही बुडून टाकले, सर्वांना कर्जमाफी करून टाकली आणि हातात भिक्षेचं पात्र आलं तरी म्हणता अवघी आनंदाची सृष्टी झाली. याले काय प्रमाण आहे? कशाहून वाटते आनंदाची सृष्टी झाली? अहो आनंदाची सृष्टी झाली. तुकाराम महाराज म्हणते आनंदाची सृष्टी का वाटते? आनंद का झाला म्हणाले? भंडाऱ्या डोंगरावर बाई पाठवली लोकांना, काम प्रगट झाला नाही. मंबाजी बुवानं काळी फडकेपर्यंत मारलं, त्याचा क्रोध आला नाही. शिवाजी महाराजांना पैसे पाठवले नजरांना, त्याचा लोभ निर्माण झाला नाही. म्हणून अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, जग आवडत नाही. उन्हुणीचं पाणी टाकलं एका बाईनं, अंधन घेतलं होतं स्वयंपाक करायला, तेच टाकलं होतं तुकोबारायाच्या अंगावर. काऊन टाकलं होतं सांगायला टाईम नाही, उशीर होते. दुसरा सिग्नल दाखवला, नावडे धन. धन आवडत. मग याचा अर्थ तुकोबारायाला धन आवडत नाही, संताले तर धन नाही आहे का त्याच्याजवळ? धन संताले आवडत नाही तर धन नाही आहे का? संताजवळ धन नाही का? संताजवळ धन आहे, आपल्याजवळ धन आहे. पण आपलं नाशाले कारण आहे आणि त्याचं उद्धाराले कारण आहे. आपलं धन भांडणं करते, चोऱ्या करते, एकमेकाचे जीव घेते, पण त्याचं धन आम्हा घरी धन शब्दाचीच. रावणाच्या घरचं धन आणि माऊलीच्या घरचं धन पहा. रावणाच्या घरी धन आहे, सोन्याची लंका आहे, आणि ज्ञानोबारायाच्या दरवाज्यात काय आहे? सोन्याचा पिंपळ. आता श्रीमंत कोण आहे? ज्याच्या दरवाज्यात एकच पिंपळ आहे सोन्याचा आणि ज्याची पूर्ण लंका सोन्याची आहे. आता श्रीमंत कोण आहे? माऊली. कशी काय? आता माझ्याजवळ 5,000 आहे, तुमच्या इथं 50 एकर जमीन आहे. मग श्रीमंत कोण? तुम्ही. पण माऊली कशी? तर दरवाज्यात काय फेकत असतो आपण? घर झाडून पुंजाना काय फेकतो? मग दरवाज्यात जर सोन्याचा पिंपळ असेल, पुंजाण्याच्या रूपानं जर सोन्याचा पिंपळ बाहेर असेल तर घरात काय असेल? विठ्ठल 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 विठ्ठल. सांगू घरात काय आहे तर सांगू. अंगी ऐसे बड रेटा बोले, अंगी ऐसे बड़ा रेडा बोले, अंगे ऐसे बड़ बेड़ा बोले, अंगे ऐसे बड़ दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बड़ा रेडा बोले, अंगी ऐसे बड़ा रेडा बोले. दयाजी द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बड़ रेडा बोले, अंगी ऐसे बड़ रेडा बोले. वा, टाळी वाजवा एकदा विठ्ठल महाराजासाठी. ला 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 ला. वा. जियर झूमे ऐसे जैसी बनमाना. सावन का महीना पवन परेश. अरे शोर नाही बाबा. पिक्चरचे गाणे बंद केले बाबा म्या म्हणणं. पिक्चरचे पहिले म्हणू बाबा पिक्चरचे गाणे आता बंद केले. कुठरोक म्हणत राहू नये. आणि तशी सोयमोडी झाल्याशिवाय बंद करत. माझी सोयमोडी झाली. भांडे घासाची घासणी मारली होती. गाणं म्हणलं तर घरच्या बाईनं ताटावरच मारली होती. नवीनच लग्न झालं होतं, पहिलंच लग्न होतं.
आणि सर्वच लोक काही बाबा इस्टेट काऊन पोरगी नाही द्या, म्हणजे स्वभाव काऊन पोरगी दिली. रूपवान भेटली, रूपवान बायको भेटल्यावर माणसाला मन लागते का. भांडे घासत होती, जरासा बाहेर जा, जरासा घरी जा, तिच्याकडे पाच जाऊ. पाहिलं नाही कधी गयाला बांधली कधी. काय खंडत आता वाहनांना पण गुन्हाला वाटतं बाई. तिच्याकडे पाहून बाबा उलीसं घालणं म्हणलं, इथलंसं नुसतं डोकंच म्हणतो उलीस, असं म्हणत नाही का ना. तिच्याकडे पाहून म्हणलं होतं, जन्म जन्म का साथ है. तुम्हाला आठवण आली का. अशी मारली होती भांडे घासाची घासणी तोंडावर. वानाले ना गुणाले म्हणे फंट्यात आता म्हणते म्हणे जन्म जन्म का साथ. बापानं करून दिलं म्हणून तुमच्या संग आले म्हणे, नाही तर वान नाही ना गुण नाही. आणि घरी खाले काही नाही, घरी खाले भाकर बांधायला फडकं नव्हतं, खोटं नाही बोलायला. भाकर बांधायला फडकं नव्हतं, पण कीर्तनं चालू केले, भगवंताचं नामस्मरण. 4 कट्टी शेले आहे घरी भरून, 4 कट्टे सुतईनं टाचून, 4 कट्टे करत जा कीर्तन. मी इकडे आलो की दिवसभर मानाताची आजी यातले काढते, त्याच्यात काढते, त्यातले काढते. कोण जर मागितलं काकू एखादा शेला दे ना, फुकट आहे का बाई, मानवऱ्याला रक्त वका लागते, नागरं ओढते का इकडं. काहून सांगू, भगवंतानं दिलेली श्रीमंती, भगवंताच्या कृपेनं झालेली प्राप्ती धनाची. पोर गरीबाले मदत करून खात जा. इरीतलं पाणी उपसलं तर नवं येते, जर नाही उपसलं तर शेवाय चढल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्ष्मी खेळती ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तशी मी शिरसोतली लक्ष्मी खेळतीये बाबा, खेळते. म्हणजे तुम्ही म्हणसान तुम्हाला कसं माहीत बाबा, कवाय किती दरवर्षी मी किती पैसे नेले इथून, टावेला झोऱ्याच्या झोऱ्या भरून नेले. दुकानच लावलं होतं गावा टावेलाचं. खेळती लक्ष्मी आहे ना, देत किती दानशूर आहे लोक, खोटं नाही बोलत. पण एक गाव तिकडे बी आहे, भेटलं मला असं. कीर्तन झालं की प्रत्येक बहीण प्रत्येक माणसानं मला 100 देते. अशी पद्धत चालू करायला लागते बाबा आपल्या गावात. जर कीर्तन आले लोक येईल तर मला विचारा, आम्ही वर्गणी दिल्यावर महाराज आले काय द्यावं लागते. अरे बाबा डॉक्टरला फी दिल्यावर मेडिकलमध्ये द्यास लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. पिक्चरचे गाणे म्हणले धन आवडत नाही. दुसरा सिग्नल काय दाखवला, ना आवडे धन. धन काऊन नाही आवडत, तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण देती प्राण. पैशासाठी लोक एकमेकाचा जीव घेते, एकमेकाचा जीव देते. धनाच्या मांग 15 अनर्थ सांगितले म्हणून तुकोबा राय म्हणते, तुका म्हणे धन आम्हा गोमासा समान. तिसरा सिग्नल दाखवला, ना आवडे माता. टाइम कमी राहिला. ना आवडे माता. माता आवडत नाही म्हणलं का लोक उठून चालले कीर्तनातून तुकोबा रायच्या. अरे काय अशा भावाचं कीर्तन ऐकायला पुढते का. जन्म देणारी माय होय, मायसारखं दैवत नाही. सकल तीर्थाची धुरे जे एका माता पितरे, तया सेविसे की शरीरे लोन की जे. नावडे माता नावडे पे. तुका म्हणे मायबाप योग्य देवाचे स्वरूप, मायबापाचे देवाच्या रूपानं प्रगट झाले. आणि हे बुवा म्हणते की माता आवडत नाही, कीर्तनात बसून काही फायदा नाही. तुकोबाराने सांगितलं, थांबा, तुम्ही समजता ते माता नाही. आशा तो आई आणि लोभ तो बाप आवडत नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल जन्म देणारीच माय आणि जन्म देणारा बाप, तर हो ते बी आवडत नाही. पण कोणते नाही आवडत, धृतराष्ट्रासारखा बाप असला तर मला आवडत नाही. विठ्ठल 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 धृतराष्ट्रासारखा बाप काऊन नाही आवडत. त्या द्रौपदीची साडी ओढली होती दुर्योधनानं, आणि जिजूर काकानं सांगितलं होतं, ए दुर्योधना खबरदार हात लावशील तर साडीले. ए दासीपुत्र अवकातीत राय. पोरग नालायक आहे म्हणून बापाजवळ गेला सांगाले विदुर काका, दादा किंवा पोरग साडी ओढू लागली रे आपल्या सुनबाईची द्रौपदीची. आवरले त्याले सर्व सत्यानाश करते बरं हे कौरव कुळाचं. पोरग नालायक आणि बाप मा नालायक, मा बाबू तसा.
महाबाबू तसा यदा तो राजा स्वसुतान साधू उष्णन्न धर्मेन विनश्य. तसा जर बाप असेल मला आवडत नाही. नावडे पिता आणि डोळच गांधारी होती. तिनं जर डोळे नसते बांधले तर तिने दिसत होता महापोर्ग काय करते, तर तिनंही डोळे बांधले म्हणून कौरव पश्चाता सत्या नाश झाला. म्हणून नावडे माता नावडे पिता. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 सिग्नल दिल्यावर तुकोबारायासमोर एक माणूस उभा झाला असं गृहीत धरू. तुम्हाला जग आवडत नाही, तुम्हाला धन आवडत नाही, तुम्हाला माता आवडत नाही, तुम्हाला पिता आवडत नाही, पण या सृष्टीत असा जीव नाही की त्याला आवडत नाही. असं एक ना एक वस्तू तरी त्याला आवडते. एक ना एक वस्तू तरी एक ना. तुम्हाला नेमकं मग आवडते तरी काय? तुम्हाला आवडते तरी काय? तुमचा नेमकं हेतू काय? तुमचा नेमका विषय काय? विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. आमचा विषय नारायण. ज्याचा आपण कोणाला म्या फेटा बांधला की लोक म्हणजे म्हणते साधू होय म्हणते. म्या कंबर बांधली की लोक म्हणते वैष्णव होय. म्या तुळशीची माळ घातली की भक्त होय. भक्त कोणाले म्हणा ज्याचा विषय नारायण झाला त्याला भक्त समजा. असं अभंगाच्या पहिल्याच्या भक्त ऐसे जाना जगही उदास. 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 भक्त ऐसे जाना जिंदगी 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 उदास. गेले आता पाच निवारोनी. गेले आता पाच निवारोनी. विषय तो ताचा झाला नारायण. 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 गेल्याच्या पाश निवाराने. गेल्याच्या पाच निवारोनी. विषय तो दासा झाला नारायण. विषय तो त्याचा नारायण. झाला नारायण. विषय तो दासा विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण. विठोबा रुक्मिणी भजन करू. सर्वजण हातवरी करा. करा हातवरी सर्वजण करा ना मांग. वा पाचोच्या टाळी. धर्म की जय हो. अधर्म का नाश हो. प्राणियों में सद्भावना हो. विश्व का कल्याण हो. हो. माता की जय हो. भारत माता की जय हो. माता पिता की जय हो. गुरुदेव की जय हो. अन्नदाता की जय हो. संत पुंडलिक बाबा की जय हो. हर हर महादेव. हर हर महादेव. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. 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 संताचा विषय नारायण आहे. किती आवडते हो देव. लोभी माणसाले धन
आणि भक्ताले देव. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण कैशापरी. ज्याले नारायण आवडते त्याले भक्त ऐसे जाणार. हे वय भक्त. कोणचे वय? हे वय. ज्याले संसारातलं काहीच आवडत नाही त्याले म्हणते भक्त. गड्यात विना हातात चिपड्या. पांडुरंगाचं भजन आहे. काळजाचा तुकडा रांगत रांगत आला, लाती खाली तोडवल्या गेला. त्याला गोरोबाबा काका म्हणते जे देही उदास. देहावर उदास आहे. लेकरू तुडवलं तरी भान नाही. गतायू शरीरी चैतन्य वास न करी. मेल्यावरही हाडातून विठ्ठल निघते. जे देही भक्त ऐसे जाना. कैसे जाना? ऐसे जाना. रामकृष्ण हरीच्या भजनातने रंगून गेले. बहिणीले पाठवतो म्हणजे पंढरपूरलेच गेले. जे देही उदास चोकोबा राया. चोका मिळा. जे देही. आणि जे भक्त असते, जे उदास असते त्याले आशा नसते. आणि आशा नाही म्हणून जन्म नाही, मरण नाही. गेले आशा पाश निवारुनी. जन्म मरण नाही, संसार बंधन नाही, मृत्यूपणाचं बंधन नाही, अहंकार नाही, लोकेशना नाही, वित्तसेना नाही, दारीसेना नाही, पुत्रेसेना नाही, घराची आशा नाही, लेकराची आशा नाही, पैशाची आशा नाही. लोकांना मला चांगलं म्हणलं पाहिजे याची आशा नाही. विठ्ठल विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. 5 मिनिटात कीर्तन बंद करतो. 11:15 वाजले. 5च मिनिट, 2च मिनिटात. कारण 2 चरण राहिले. 2 मला माहीत आहे रोजच्या रोज राहा लागते. तुम्ही 9लेच चालू केलं मलाही माहीत आहे. पण 5 मिनिट जर समली आली उशीर झाला तर 5 मिनिट 2च मिनिट घेतो. घेऊ का 2 मिनिट? 5 मिनिटं घेऊ. तिकडे गेल्यावर कल्ला करसा नाही. मध्ये नाही करत हो कल्ला. हे तर माझ्या जीवातले तुमचे कोण काही आकडा किकडा गेला का एका दाण्यानं? बोलत ना, हलत ना, डुलत ना, काहीच नाही. चला 5 मिनिट म्हणलं ना धन्यवाद देतो. नाही तर आणि कीर्तन करा. नाही टायमावर कीर्तन सोडा का नाही. टायमावर कीर्तन सोडलं तर सर्वेलेच बरं वाटते. टाईम सोडून जर कीर्तन सोडलं तर सर्वेच मग हिळहिळ करते. काय लग्न टायमावर झालं पाहिजे का वयातून गेल्यावर? लग्न झालं का पाहिजे? टायमावर झालं पाहिजे. नाही तर मग काय उलीच्या दिवसासाठी लग्न करा. बाई येते रूपात आणि आपण जातो कुपात. काय मजा आहे का? संसारातल्या गोष्टी सांगेल तरी चांगल्याच सांगेल. आणि कोणताही कीर्तनकार चांगलंच सांगते. चांगलं बोला, चांगलं खा, चांगलं राहा, चांगलं पहा, चांगले चाला. चांगले चाला. चांगले चाला म्हणजे धर्मानं वागा. चांगले नाही चालले तर दुःख झाल्याशिवाय. मी एक दिवस बाबा माया पाय पडला होता बाजूला. समजणेवाले को. पण तसं तुम्ही काही समजू नका. चांगलं नाही चाललं म्हणजे धर्मानं नाही चाललं की दुःख झाल्याशिवाय. तैसा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला. दीपासवे हरपला प्रकाश जाय. 3-4 ओव्या झाल्या. एखादी ओवी सांगीन आणि कीर्तन बंदच झालं. थोडंसं पाय. मी मशानात गेलतो मळ घेऊन. तुम्ही जात असता का? इकडे माणसं मरत असते का? बाबा एक दुःख झालं मले. पंत ते आमचे साहेब गेले नाही. भगवंत त्याच्या आत्म्याला शांती देऊ नये का? आजचं कीर्तन मी त्याला श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अंजली सांगू का? राग नाही येणार ना? राग नाही ना? चांगले लोक टिकत नसते. चांगले लोक मग तुम्ही चांगले नाही असाही गैरसमज करून घ्यायचा. फुलाचं आयुष्य कमी टाईम असते. फुलाचं आयुष्य कमी टाईम असते पण लोकांना सुगंध देऊन जात असते. माऊली 21 वर्ष, जगद्गुरु तुकाराम महाराज 42 वर्ष आणि शंकराचार्य 36 वर्ष. कमी कमी वर्षात चांगले लोक जास्त दिवस टिकत नसते. विठ्ठल विठ्ठल मी मशानात गेलो. आमच्या गावातला बुडा मेला होता. गेलो घेऊन आम्ही. मग म्यामुळ्यात ते खांदा दिला. नंतर दुसऱ्या जवळ मी चाललो असा इकडे पाहत तिकडे पाहत. मग आता आहेत मग पुढच्याले ठोकरान मागच्याला आता
चालता चालता रस्त्यानं थोडंसं पाय बाजूला पडला, एवढं हाडूक रुटलं होतं मध्ये, एवढं असं एवढं पायात हळवत झालं. ते लाकूड हाडूक मध्ये बोललं, माणुसकीनं चाल म्हणे, तू यासारखाच होतो म्हणे, मी हाडूकून पडलो म्हणे. समजण्यावाले को इशारा खाते, समजून घ्या. आपण एक दिवस हाडकच होऊन पडणार आहोत, आपण एक दिवस. म्हणून व्यवस्थेशीर चाल. पण ते हाडूक मी तुम्हाला मराठी सांगू राहिलो, ते मला हाडूक हिंदीत सांगे. हिंदी समजते का तुम्हाला? हिंदी समजते? मेरे बॉस समजते. सांगू का मग हिंदी? ती बुडा ठेवला इकडे, काही जण सरंद्र चालू लागले. ते हाडूक बोलले म्हणे, तू यासारखाच होतो रे म्हणे फंट्या जाताच्या, पण हाडूक होऊन पडलो म्हणे. तू यागावपणा करू नको म्हणे, तू हाडकच होणार आहे. पण ते हिंदीत सांगे. एक दिन निकले शहर करणे, ते हाडूक म्हणे मध्ये माणूस होतो तेव्हा. एक दिन निकले शहर करणे, मन में कई अरमान थे, चुबी हट्टी पहर में हट्टी काय बहनते, चलने वाले चल संभल के, हम भी कभी इंसान थे. आम्ही बी कधी. हे झालं मले, हे झालं मले. आता त्या मेलेल्या बुड्यासाठी काही असेल ना तिथं मेजवानी, तिथं महादेवाच्या मंदिरावर लिहून होतं, मशानात महादेवाचं मंदिर असते, त्या बुड्यासाठी लिहून होतं, किती उशीर केला रे बोहार्या. म्हणजे इथं यायला किती उशीर केला. काहून मरत नाही लोक लवकर, काहून उशीर करते, टायमावर काहून नाही जात. हे घर माय हो, हे घर नाही माय. मग तिथं लिहून होतं, ते हिंदीतच होतं त्या मेलेल्या माणसासाठी. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजर गया आते आते, क्या मिला इस दुनिया से, अपनों ने जला दिया जाते जाते. जर आपलेच लेकरं आपल्याला पेटून देत असेल तर कमाई करता कोणासाठी. विठ्ठल 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 भाजीत मीठ नाही तुकोबरायाची तक्रार नाही. काय खातो आम्ही कासाया संगती, जे देही उदास, जे देही उदास. जे उदास असते त्याला कोणतेच कष्ट पडू देत नाही. मागे पुढे उभा निर्वाणी गोविंदू, असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अशा भक्ताले झाली तर मदत करा, अशा भक्ताले झाली, संताले झाली तर मदत करा, नाही तर करू नका. सत्याले वर्गणी द्यायची असेल तर द्या, पण नसन देणं होत तर देऊ नका. पण देणाराले अर्थ या करू नका. जर देणाऱ्याले अर्थ या करसा तर घातली या भय. तुका म्हणे सत्य, तुका म्हणे सत्य कर्मवाय साय, कर्मवाय साय. 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 घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय, घातलिया भय नरका जाणे, नरका जाणे, नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण,
झाला नारायण विषय तो ज्यांचा झाला नारायण झाला नारायण घातनीय भय नरक जाणे घातनीय भय नरक जाणे घातनीय भय नरक जाणे घातनीय भय नरक जाणे नरक जाणे नरक जाणे विषय तो दास झाल नारायण झाल नारायण विषय तो दास झाल नारायण झाल नारायण नावरे जनार्दना माता पिता माता पिता नावरे जनार्दना माता पिता नावरे जनार्दन माता पिता माता पिता माता पिता नावरे जनार्दन माता पिता नावरे जनार्दन माता पिता माता पिता माता पिता विषय तो ज्यांचा झाला नारायण झाला नारायण विषय तो ज्यांचा झाला नारायण झाला नारायण नावरे जनधन मत पिता मिषय तो झाला नारायण झाला नारायण माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली